ते मैदानामध्ये अगदी जीवाचं रान करतायत, जीवाताड प्रयत्न करतायत मैदानामध्ये विजयासाठी दोन्ही संघ आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि नवनाथ माळी येत आहेत त्या ठिकाणी. नवनाथ काका एक अनुभवी खेळाडू आहे, वय वर्ष 42 आजही चाललेला आहे. तरुण वर्गाला लाजवेल अशा प्रकारची कामगिरी नवनाथ काका जे करतायत मैदानामध्ये. मुसळगाव प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं होतं खेळण्यासाठी स्टेडियमवर. आणि सुनील अण्णा मला वाटतं त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी जे नियोजन काही केलेलं होतं एका लीगचं, फार मोठं ती स्पर्धा होती. सकाळी 7 वाजल्यापासून मॅचेस चालू व्हायच्या. सागर पहा इथे फटका खेळत आहे, लॉंग सीमा रेषा बाहेर पहिल्या चेंडूवर येईल सागर चेवलेचा दमदार षटकार. समीकरण मात्र 11 चेंडू आणि 30 धावा. बघा अजूनही सामन्यामध्ये काय फलंदाजी होती दोन्ही बाजूंनी. इथे सागर चेवलेचा आलेला षटकार, दुसरा षटकार आपल्याला जो पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू नवनाथ माळी यांचा बघूया. सागर चेवले परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जाईल. शेवटच्या षटकात तिच्या संतोष दिगोळे यांनी ज्या खर्च केलेला धावा आहे त्या आता म्हणजे 10 चेंडू आणि 30 धावा. अजून एक षटक आहे त्यामुळे अजून 4 चेंडू या षटकातील असतील. पाहूया परत एकदा फुल टॉस आणि तिथे पहा लगातार इथे परत एक षटकार. आपण पाहत आहोत सागर चेवलेच्या बॅट मधून येणारा दमदार षटकार. 63 धावा धावपलिकावर होत आहेत. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. हे मैदानामधील विजयाचं समीकरण आपल्याला जे पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 षटकार जे सागरच्या बॅट मधून येत आहेत. अजून 3 चेंडू आहे. क्षणाक्षणाला बदलणार चित्र. काय होणार मैदानामध्ये, काय परिस्थिती असेल जे आपण पाहतोय. अंकुश नाटे वारंवार क्षेत्ररक्षणात जे बदल करतायत मैदानामध्ये. सुनील नाटे क्षेत्ररक्षकांना सूचना करत आहे, कारण सामन्याची किंमत आहे ती क्वार्टर फायनलचा हा महत्वाचा सामना आहे. इथे परत एकदा चेंडू उडवला गेला, परंतु चेंडू हवेत आहे. तिथे बघा टायमिंग फसला, चेंडू सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाचा शुभम माळीचा टायमिंग फसत होता, परंतु चेंडू अगदी परफेक्ट बॅटवर आला, सीमारेषा पार गेला. सागर चेवलेचा झंझावत आपण पाहत आहोत. या षटकातला 3रा षटकार जो आलेला आहे. या 3 षटकाराने आपण पाहणार आहोत की समीकरण आलेलं आहे 8 चेंडू 18 धावा. आठ चेंडू 18 धावांची गरज आहे विजयासाठी. इथे वन्स मोर परत एकदा सागर चेवलेचा 4था षटकार. या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे का बॅटिंग होती दोन्ही संघाकडनं. बघा अगदी क्रीडा रसिकांचं मनोरंजन करणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 75 धावसंख्या तर 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. तर 10 चेंडू मध्ये 32 धावांवर फलंदाजी करणारा सागर चेवले आपल्याला पाहायला मिळत आहे. जुनं ते सोनं आपण म्हणत असतो, परंतु नवीन ते हवंय हे सुद्धा विसरता कामा नाही. काका एक अनुभवी खेळाडू आहे, परंतु सागर चेवले उभरता खेळाडू. सात चेंडू 12 धावा. इथे परत एकदा सागर चेवले बघा षटकार क्रमांक 5. काय बॅटिंग झाली बघा सागर चेवलीची या षटकात. तब्बल 5 षटकार खेचले गेले. एक चेंडू निर्धाव गेला. म्हणजे अर्थात संतोष दिगोळेच्या षटकाची कमाई या षटकात पूर्ण केली. शेवटचे 6 चेंडू 6 धावांची गरज विजयासाठी.